मसवड नगर परिषद मसवड या ठिकाणी आता जस्ट झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या मसवडच्या नगराध्यक्ष सो पूजाताई विरकर मॅडम व त्यांच्या सोबत आलेले सर्व लोकनियुक्त नगरसेवक यांना मुस्लिम समाजाकडून या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ घेण्यासाठी आपण या ठिकाणी त्या सर्वांना इथं बोलवलेलं आहे। त्यानिमित्त ते इथं आपल्या इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। लोकनियुक्त नगराध्यक्षा सो पूजाताई विरकर मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे। त्यांचा सत्कार श्री शरफुद्दीन शेख, अय्यूब मुल्ला, हारून मुल्ला, इन्नुस इनामदार यांच्या हस्ते होत आहे। त्यांनी तो स्वीकार करावा। तसेच या ठिकाणी जे मसवड नगर परिषद मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले असे श्री अखिल मेहमुद्दीन काजी यांचा या ठिकाणी सत्कार दाऊद इनामदार आणि सद्दामुल्ला यांच्या हस्ते होत आहे। श्री सतीश शिवाजी मासासर यांचाही या ठिकाणी सत्कार रिजवान तांबोई यांच्या हस्ते होत आहे। त्यांनी रचून करावं। तसेच या ठिकाणी युवराज काका सूर्यवंशी यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे। कबीर इनामदार हे त्यांचा सत्कार करतील। तसेच या ठिकाणी श्री लखन मारुती लोखंडे यांची मसवड नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून आली। त्यांचाही सत्कार या ठिकाणी श्री रज्जाक इनामदार यांच्या हस्ते होत आहे। त्यांनी तो करावा। नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे श्री अभिषेक आप्पा विरकर यांचाही या ठिकाणी सत्कार इनामदार यांच्या हस्ते होत आहे। दीपाली धनंजय शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार फर्जूबाई मुल्ला यांच्या हस्ते होत आहे। त्यांनी तो स्वीकार करावा। सविता वसंत मासा यांचा या ठिकाणी सत्कार सिकंदर इनामदार या हसन इनामदार यांच्या हस्ते होता तरी तो करावा। कुमारी माधुरी महेश लोखंडे यांचाही सत्कार या ठिकाणी हिरालाल शेख यांच्या हस्ते होत आहे। त्यांचा स्वीकार करावा।
शशिकांत टिसे त्यांचा सत्कार या ठिकाणी खुदाबाई इनामदार यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर श्री आकाश बाळासाहेब पंचाटे यांचाही या ठिकाणी सत्कार असलम इनामदार यांच्या हस्ते होत आहे. युवराज सूर्यवंशी यांचा या ठिकाणी सत्कार शहाजान मुल्लानी यांच्या हस्ते होत आहे. त्यांचा करा. या ठिकाणी सोलापूरची प्रणिला जयंत ढाले यांचा सत्कार राजू शमशुद्दीन शेख यांच्या हस्ते होत आहे. तसेच जे प्रमुख उपस्थिती या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाला दर्शवली असे श्री संजय सोनवणे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तो राजूबाई मुलानी यांनी करावा असे मला विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ, आज आमचा वरकुटे मेलोडीचे सत्कार घेतला त्याबद्दल पहिल्यांदा आम्ही मुस्लिम समाजाचं आभारी आहे. त्याबरोबर गावातली सगळेच ग्रामस्थ इथं आले त्याबद्दलही आनंद वाटतोय की सगळ्यांनी मिळून सत्कार घेतला. आज खरं तर या पंचक्रोशीत बसवड नगरपालिका 21-0 झाली. सगळ्यात जास्त आनंद कुठल्या गावाला झाला असं तर वरकुटे मेलोडी गावाला झाला. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. पहिल्यांदा आमचा सत्कार वरकुटे मेलोडीने घेतला आणि मुस्लिम समाजालाही सांगतो, जर कधी काही गरज पडली तर आम्ही कायम त्यांच्या पाठीमागे आहोत. जयकुमार गोरे कधीच तुमच्या मागणं हटणार नाहीत. अगदी कुणी काही काय घेऊन द्या, कुणी काही कशा पद्धतीने करू द्या, तुम्हाला तेवढाच सन्मान आहे जेवढा मला सन्मान आहे त्यांच्या दरबारात. थोडी बोलतो. धन्यवाद अखिलजी. यानंतर श्री युवराजजी सूर्यवंशी सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात. आजच्या या सत्कार समारोहाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या म्हसवड नगरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजा विरकर आणि त्याचबरोबर माझे सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका, या भागाचे नेते सदाशिव बनगर, हुनमाने सर, जाधव आणि सर्व महिला आणि या ठिकाणी या वरकुटे मेलोडीमधील सर्व मुस्लिम समाज आणि ग्रामस्थ, आजचा हा योग आमचा सन्मान करण्याचा योग. खरं तर तुमच्या पण याच्या पाठीमागं आमच्या निवडून येण्याच्या भावना किंवा एक प्रेम होतं आणि हे प्रेम तुम्ही या राज्याचे नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्यावर तुम्ही सर्व मुस्लिम समाज या गावाचा प्रेम करतो आणि त्यामुळं या भागातल्या सर्व लोकांनी आमच्या विजयामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट मोलाचा वाटा उचलला आणि आम्हाला एवढाच आनंद आहे की भारतीय जनता पक्षामध्ये असं कोणतीही भीती दाखवली जाते, पण भारतीय जनता पक्षामध्ये मुस्लिम समाज हा भाजपच्या सर्व नगरसेवकाचा या तालुक्यामध्ये राज्यामध्ये प्रथम सत्कार करण्याचा मान तुमच्या समाजाने मिळवला. त्यामुळे आम्हाला आनंद झाला आणि हा आनंद होत असताना एवढं मात्र निश्चित सांगू, एक अल्प समाज त्याच्या मागे या राज्याचं नेतृत्व जयाभाऊ
खंबीरपणे तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभा आहे. आणि आमचा दुसरा एक विषय असा होता की आम्ही निवडून आलो, पण निवडून आल्यानंतर अखिलपणे सांगितलं आनंद हा मसवडकरांना एवढाच आनंद तुम्हाला वरपुडकरांना झाला. कारण काही वरपुडकर आम्हाला बी ज्या भावना थांबवण्यासाठी आम्हाला थांबवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते. पण माझ्या या मसवडकर जनतेनं आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं एक नवीन शहर विकासाचा मुद्दा ज्या भाव घेऊन येत असताना त्या विकासाच्या मुद्द्याला एक चांगलं गाव बनवण्यासाठी आम्हाला आशीर्वाद भरभरून आशीर्वाद दिला. आणि भाऊंची 21-0 ही स्वप्नपूर्ती होती. 21-0 ते पूर्ण करून भाऊंनी 9 वर्षानंतर नगरपालिकेमध्ये आम्हाला सोबत घेऊन आम्हाला एक चांगली ऊर्जा आणि चांगलं काम करण्याची दिशा एक मार्गदर्शन केलं. आणि एक निश्चितपणे सांगतो की या भागात जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली ही मसवड नगरपालिका निश्चितपणे चांगलं काम करेल. आणि तुम्हालाही तुमच्या ज्या काय भावना होत्या त्याच्यामध्ये निश्चित सर आम्ही चांगलं काम करू एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. आणि सर्व वरकुटकर मुस्लिम समाजाचं मनापासून आम्ही मसवडकर सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष नगरसेवक आम्ही तुमचं धन्यवाद आणि आभार मानतो. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. मसवड नगर परिषद मसवड 2025 निवडणुकीमध्ये आम्ही सर्व नगरसेवक नगरसेविका आणि मी नगराध्यक्ष आम्हाला सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं. त्याबद्दल तुम्ही हा चांगल्या प्रकारे सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सरकारी पाठिंब्यामुळे आम्हाला एक समाजसेवा करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं निश्चितच सोनं करू अशी मी तुम्हाला ग्वाही देते. आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय हिंद. एकदम सुंदर. गोरे भाऊंचा भारतीय जनता पार्टीचा सत्य, स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन 24 तासला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद.